मला लाडा किती द्यायचा जेवढा त्रास AKD Remix. अरे किती बी समोर अरे किती बी समोर येऊ अरे किती बी समोर येऊ द्या तुम्ही बिडा किती मला लाडा किती द्यायचा जेवढा त्रास AKD Remix. अरे त्यांना एक आवाज अरे किती बी समोर अरे किती बी समोर येऊ द्या जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला CapCut Pro आणि VPN Pro या दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN Pro आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट आपल्याला UK सर्व्हरवर कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅक निघून CapCut ओपन करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसणार आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ काय करायचा सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता हा व्हिडिओ मी तर डेमोसाठी यूज करतो, म्हणजे इथं आपल्याला बीटमार्क ॲड करण्यासाठी इथं यूज करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तो व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर एक्सट्रॅक्ट ऑडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्ग आहे ते एक्सट्रॅक्ट होऊन जाणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बीटमार्क करायचं आहे. त्यासाठी बघू शकता जिथं बीट चेंज होईल तिथं आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे दोन भागात काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे जिथं जिथं बीट चेंज होईल तिथं तिथं आपल्याला काय करायचं आहे बीटमार्क करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी शेवटपर्यंत बीटमार्क करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता प्रॉपर आपण इमेज बीटमार्क प्रॉपर केलेला आहे. आता काय नेक्स्ट स्टेप काय करायचं प्रत्येक बीटमार्कला तुमचा इमेज लेअर रिप्लेस करायचा आहे. रिप्लेस करण्यासाठी हा भाग आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि खालील ऑप्शन स्क्रोल करत इथे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन जो इमेज तुम्हाला ॲड करायचा तो इमेज इथं आपल्याला ॲड करून अशा प्रकारे साईज वाढवून सेट करायचे. अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत ज्या इमेजला आपण रिप्लेस करायचा आणि ज्या ठिकाणी करायचा तो ठिकाण सिलेक्ट करून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तो इमेज फक्त काय करायचा आहे रिप्लेस अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर रिप्लेस करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर शेवटपर्यंत तुम्हाला जो इमेज ॲड करायचा तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता प्रॉपर इमेज आपण ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे जिथून स्मॉल इमेज चालू होत आहेत त्यातली 3 इमेज सोडून चौथा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जो इमेज डुप्लिकेट होईल आपल्याला त्याला ओव्हरले करायचा आहे आणि ज्या इमेज लेअर खाली तो प्रॉपर झाला तिथं आपल्याला सेट करायचं आहे. आणि इथून पुढं अशाच प्रकारे 3 इमेज सोडून जो चौथा इमेज लेअर आहे त्याला बी अशाच प्रकारे स्टेप करायचे आहे डुप्लिकेट करायचे आहे. त्यानंतर ओव्हरले करून त्याच इमेज लेअर खाली प्रॉपर सेट करायचं आहे. अशाच प्रकारे बघू शकता इथे आपल्याला शेवट म्हणजेच लास्ट होऊन 3rd नंबरला आपल्याला अशाच प्रकारे स्टेप करायचे आहे. तर बघू शकता आपण प्रॉपर इमेज लेअर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा एक PNG दिलेले आहे ब्लॅक PNG ती ॲड करून साईज सेट करून इथं आपल्याला वरती सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर याची लेंथ आपल्याला काय करायची आहे फक्त लॉंग इमेज लेअरपर्यंतच ठेवायची आहे. शॉर्ट इमेज लेअरला परत एकदा ॲड ओव्हरलेवर क्लिक करून दुसरी PNG आहे ती आपल्याला ॲड करून अशा प्रकारे साईज कमी जास्त करून प्रॉपर अशा वरती सेट करायचे आहे. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे प्रॉपर आपण प्रत्येक सेटिंग सेट केलेलं आहे. आता फक्त इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इन ॲनिमेशनमध्येच पझल इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाईल किंवा कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा इफेक्ट मिळून जाईल. तो दोन्ही इफेक्ट तुम्ही इथं लावू शकता. त्यानंतर 2nd नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन डिस्ट्रॉइड लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर 3rd इमेज लेअर परत एकदा कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि डिस्ट्रॉइड राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगवर डायमंड बघू शकता डायमंड झूम हा इफेक्ट अप्लाय करून या 3ही इमेज लेअरपर्यंत सेट करायचे आहे. त्यानंतर 4 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन इन ॲनिमेशनमध्येच रिपल हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन ट्रिप सेट 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथपासून होत आहेत चालू शॉर्ट लेअर
त्यासाठी प्रत्येक लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन ट्रेन 4, त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये ब्लॅक होल, त्यानंतर बघू शकता यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये क्रॉस ओपन, त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला बघू शकताय तर ॲनिमेशनमध्ये नाही आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली ॲनिमेशनवर क्लिक करून इफेक्टवर तर नाही, अशा प्रकारे बघू शकता नाईट क्लब व्हिडिओ इफेक्टरमध्ये पण नाही. तर आपल्याला काय करायचं, ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल. तो इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं बघू शकता क्यूब ओपनर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोर इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बघू शकता अशा प्रकारे ब्रेसलेट डायमंड 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये स्विंग बॉल बॉटम हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्येच बुक हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे जो फ्रंटचा इमेज आहे, आपल्याला बॅक निघून काय करायचं आहे, आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो फ्रंटचा इमेज आहे तो इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि क्यूब ओपनर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बघू शकता अशा प्रकारे यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बघू शकता इथं ब्रेसलेट डोमेन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं बघू शकता स्विंग, त्यानंतर यासमोरील इमेज लेअर क्लिप बुक आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि स्नॅपशॉट्स हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून स्प्लिट, त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बघू शकता कॉम्बोमध्ये लेआउट, त्यानंतर थर्ड नंबरचा इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून इथं बघू शकताय कार्ड रोटेट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. सेकंड लास्टचा फर्स्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर बघू शकता कॉम्बोमध्ये फ्लूप 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टवर क्लिक करायचा आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन हेल फायर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये जो ॲनिमेशन दिसतो त्या ॲनिमेशनला क्लिक करून पुल इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि वरती अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रत्येक ऑप्शनला लागणार आहे. तर बघू शकता आपला स्टेटस आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.